नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या आणि अधिकारी होण्याचं स्वप्न वराशी बाळगून रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींचं, दीदी आणि दादांचं या ठिकाणी मी स्वप्नील भंडारे मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्यसेवा 2024चा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालावरती एक नजर टाकल्यानंतर मला प्रश्न पडला की हा निकाल आत्ताच्या घडीला जे काय करंटला जे दीदी आणि दादांना तुम्ही अभ्यास करताय, या विद्यार्थी मित्रांनी काय शिकलं पाहिजे। एकदा नजर टाकल्यानंतर आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यास करताना आपल्याला यातून कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात याच्यावरती हा व्हिडिओ या ठिकाणी मी शेअर करतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या मनामध्ये एक नवीन प्रकाश पडल्याशिवाय आणि तुम्ही एका कम्फर्ट झोन मधून वेगळ्या एक पॉझिटिव्ह कम्फर्ट झोन मध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत याची मी खात्री देतो। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बघा, स्पर्धा परीक्षेची सरळ सेवेची तयारी करत असाल तर सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 ची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आहे। ही बॅच घेण्यासाठी बघा 85 30 12 10 02 या नंबरवरती संपर्क करा। कंबाईन सिलेबसवरती ही बॅच आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी दिलेला आहे। चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया। बघा, आता तुम्हाला एक सांगेल, बघा हा आहे राज्यसेवा 2024चा हा निकाल आहे। बघा आता याच्यातनं मेरिट लिस्ट नुसार बघा फायनल निवड यादी नंतर लागेलच, पण आपल्याला मूळ मुद्दा आपल्याला यातून काय बघायचंय आणि काय शिकायचंय। तर बघा, मी एक विचार केला, प्रथम येणारा विद्यार्थी बघा 2000 सालातला आहे, 2000 सालातला आहे। द्वितीय येणारा जो काही विद्यार्थी आहे तो आहे 1989 मध्ये बघा, आणि तृतीय येणारा विद्यार्थी आहे 1995 मधील। मला सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला जी काही गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट अशी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जरा विचार केला की प्रथम येणारा जो काही विद्यार्थी आहे तो अवघ्या 25 वर्षाचा आहे। तृतीय येणारा विद्यार्थी आहे तो बघा 1989 म्हणजेच जवळजवळ 34 35 36च्या वयामधला आहे। तृतीय येणारा विद्यार्थी आहे 95 वयातला। आता मी हे दाखवते, हे पॉझिटिव्ह विचार घ्या बघा, सकारात्मक विचार त्याने घ्या। आता हे परत म्हणतील की आमचं वय वगैरे दाखवलंय, हे तुमच्यासाठी नाही, जे अभ्यास करताय त्यांच्या जरा थोडं डोक्यामध्ये वेगळा प्रकाश पडला पाहिजे की आपण करतोय काय आणि आपण करायला काय पाहिजे, आपण विचार कोणत्या पद्धतीचा करतोय आणि आपण अभ्यास कोणत्या पद्धतीचा करतोय, आपण जो विचार करतोय त्याच लेवलचा अभ्यास खरंच करायला हवाय का आणि आपण करतोय का, याबाबत ही सगळ्यात महत्त्वाची ही एक विचार बदलण्याचा हा एक माझा प्रयत्न आहे, म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। नाहीतर परत अजून काय होईल, ते म्हणतील आमच्या वयाचं वगैरे हे दाखवलं। तर मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करेन की हा एक पॉझिटिव्ह वेवने विचार करण्याचा आणि आपण काहीतरी यातनं शिकलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय। तर तसं काय नाही, जर तुमच्या मनात जर वेगळं काय विचार येत असतील यांच्या मनात की आमचं वेगळंच काहीतरी इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय, तर आधीच मी त्यासाठी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, पण असं काही नाही। बघा आपण पुढे जाऊया। तर मला हे सांगायचंय की अभ्यास करत असताना बघा अजूनही खाली जर आपण जाऊन बघितलं तर बघा 2000 सालातले म्हणजे वयाचे 24-25व्या वर्षी चांगली रँक मिळवलेले असे विद्यार्थी आता 7वा नंबर आहे बघा, 7वा नंबर आहे 2000 सालातला। 96 मधले आहेत, 95 मधले आहेत बघा, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिले 2-3 घेऊयात कारण हे टॉप मध्ये आलेले आहेत। मग मला ह्यातनं काय सांगायचंय की बघा, आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो, अभ्यास करताना आपल्या मनात येतात की मला आरक्षण पाहिजेत, मला त्याशिवाय यश मिळू शकत नाही, मला त्याशिवाय माझा मेरिटमध्ये नंबर येऊ शकत नाही। दुसरी गोष्ट असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा माझी कॅटेगरीच अशी आहे, मी जर या कॅटेगरीमध्ये असतो तर मला कमी मार्कमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं असतं। परत दुसरा विचार येतो की मला आरक्षण नाही, मला जर आरक्षण भेटलं तर मी या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये येऊ शकतो बघा। तिसरा प्रश्न येतो की मी ओपन मध्येच आहे, माझं सिलेक्शनच होऊ शकत नाही। सगळा कॉमनली प्रश्न हा ओपन मध्ये आहे त्यामुळे त्याचं मेरिट लागतं आणि आपला समाज या ठिकाणी ओपन मध्ये असल्यामुळं मला त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट मध्ये माझं नाव येऊ शकत नाही आणि मी कुठेतरी कमी पडतो आणि आपली परिस्थितीच अशी आपलं असंच होणार आहे, आपलं तसंच होणार आहे।
त्यानंतर पुढचा एक असा विचार असतो बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, शहराच्या ठिकाणी येऊन अभ्यास करतात आणि रिझल्ट येतो तो असं गैरसमज झालं की मी पुण्याच्या ठिकाणी जाऊनच अभ्यास केला पाहिजे, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊनच अभ्यास केला पाहिजे. हा एक प्रश्न या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये तयार होतोय. त्यानंतर बघा, आता खूप उशीर झालाय, माझं कसं होईल, माझं पुढचं लग्न राहिलंय, माझं पुढचं बाकीचं खूप काय करायचं राहिलंय, आता मी हे सोडून देतो, हा शेवटचाच अटेम्प्ट आहे आणि मनामध्ये एकदम पूर्णपणे निगेटिव्हिटी तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच आज जो 2024चा राज्यसेवेचा निकाल लागला, या सगळ्या प्रश्नावरती ही उत्तर या ठिकाणी या निकालामधून पहिल्या 4-5 मध्ये येणारे जे काय टॉपर विद्यार्थी आहेत यांनी हे दाखवून दिलेलं आहे. याच्यामध्ये सांगायचं म्हणजे वयाच्या 24-25 वर्षी प्रथम येणारा विद्यार्थी हा ओपन कॅटेगरीमध्ये जाणार हे सगळं जग जाहीर झालेलं आहे. तो अदर कास्टमध्ये आहे, त्याचं एसबीसीचं आरक्षण असेल, पण तो गेलाच ना ओपन मध्ये. त्याला गरज आहे का की मला कमी मेरिट लागणाऱ्या कास्टमधून रिझर्वेशन मधून माझं सिलेक्शन होणं खूप गरजेचं आहे का? नाही, फक्त केलं पाहिजेत. आणि तुमचं सातत्य, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मनामधला असणारा सकारात्मक विचार, तुमची पॉझिटिव्हिटी आणि कन्सिस्टन्सी हे तुमचं सगळ्यात मोठं यश मिळवण्याचं सूत्र आहे. तुमच्या मनामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे मी पुण्यामध्ये जाऊनच अभ्यास केला पाहिजे का? घरी होतच नाही, मला पुण्यामध्येच गेलं पाहिजे आणि तिथंच अभ्यास केला पाहिजे. तिथं सगळी पुस्तकच उपलब्ध होतात, तिथं सगळे अपडेट येतात. पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. आता सगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्या मोबाईलमध्ये बसल्या बसल्या सर्व या ठिकाणी मिळत आहेत. पहिलं कसं होतं, हे सोर्स उपलब्ध नव्हते, एक मर्यादित दृष्टिकोनाचा अभ्यासक्रम होता. पण आता तसं नाही झालेलं, सगळे सोर्स तुम्हाला या ठिकाणी एका मोबाईलमध्ये तुम्हाला सगळे मिळू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्ही जितकं सोशल मीडियापासून लांब राहताल ना, तेवढं तुम्ही यश लवकर मिळू शकता. तुमच्या मनामध्ये जे विचार येत आहेत ना की माझं वय झालेलं आहे, आता मी कसं करू, अजिबात नाही. तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि स्वतःशी आणि केलेल्या अभ्यासाशी, ठरवलेल्या ध्येयाशी तुम्ही किती प्रामाणिकपणे राहतायत, हा सगळ्यात मोठा मॅटर या ठिकाणी आहे. तुम्ही त्याच्यावरती काम करा. प्रामाणिकपणे सांगेल, तुम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी ज्यावेळेस त्या आपल्या ठरवलेल्या ध्येयाशी किती प्रामाणिक आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक या ठिकाणी सक्सेस होतील, तुम्हाला खूप भाषण देतील आणि तुम्ही त्यातून मोटिवेशन घेताल, तुम्ही प्रेरणा घेताल आणि काही क्षणापुरतं या ठिकाणी तुम्ही ते उत्साही राहताल. परंतु तुम्ही मनातून तुमच्या पास्टचा किंवा तुम्हाला एखादी ठेच लागलेली असेल, तुम्ही ज्या गोष्टीनं प्रेरित होऊन या क्षेत्राकडे आलात, अधिकारी होण्याचं स्वप्न या ठिकाणी तुम्ही पाहिलं आणि ज्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही काम करताय, आपल्या आईवडिलांसाठी त्यांची मूर्ती डोळ्यासमोर ठेवली, तर याच्यासारखं मोटिवेशन कोणतं नाही. पण तुमच्या मनामध्ये जी आत्ता जे गैरसमज निर्माण झालेले आहेत, तुमच्या मनामध्ये खूप विचारांनी गोंधळ घातलेला आहे, ते विचार मी पहिल्यांदा सांगितलेले की मी शहरामध्ये जाऊन करू शकतो, माझी कॅटेगरी ओपनच आहे, माझी चिनी ते होतच नाही, त्या मेरिटपर्यंत पोहोचू शकत नाही आणि आता वय झालेलं आहे किंवा खूप मोठा अभ्यास आहे, आता कसं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेस झालेले विद्यार्थी आहेत ना, आहेत, पण त्यांनी तेवढं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून ते आज त्या कमी वयामध्ये ते सक्सेस झालेले आहेत. अहो, तुमचं ग्रॅज्युएट होण्याचं वय जे आहे ते वय झाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही 1-2 वर्षात सक्सेस होत आहे आणि काही 35-36 होईपर्यंत पण सक्सेस नाहीत आणि काही झालेले पण आहेत. शेवटच्या अटेम्प्ट म्हणजे शेवटचा अटेम्प्ट समजून ज्यांनी प्रयत्न केले ना, असे सुद्धा विद्यार्थी झाले. तेच उदाहरण आहे. पहिला विद्यार्थी खूप कमी वयामध्ये 25 वर्षाचा असताना सक्सेस झालेला, दुसरा विद्यार्थी 35-36 असताना सक्सेस झालेला आहे. हे खूप तुम्हाला याच्यामधून शिकायला भेटतंय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय स्वतःला समजता आणि आपण पुढे जाऊन काय करायचंय, आत्ताच्या स्थितीला आपण काय आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, ठरलेलं नियोजन कशा पद्धतीने पार पाडायचंय त्याच्यावरती काम करायला पाहिजे. समाजामध्ये लोक नाव ठेवणारे असतात, ठेवून द्या, पण ज्यावेळेस आपलं वय जास्त झालेलं असतं, काय करतोय आणि काय नाही हे तुम्हाला करून दाखवायची, तुमची जी हीच खरी वेळ आहे करून दाखवण्याची. जे बोलतात त्यांच्या तोंडामध्ये त्यांच्या गालावरती चपराक मारण्याची, हीच ती खरी वेळ आहे. ही खरी वेळ तुम्ही कधी स्वतःला समजून सांगणार आहात आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही कधी येणार आहात. तुम्ही जर
या गोष्टीमध्ये जर अडकलात की मी घरी राहून कसा अभ्यास करील, मी पुण्यातच गेलो पाहिजेत, बरं पुण्यात आला तरी काय जास्त दिवे लावता असं काही नाही. घरी जे करणार आहे तेच पुण्यामध्ये करणार आहे. फक्त विषय काय आहे की जगापेक्षा वेगळा आपण काय करायचंय आणि जगापेक्षा वेगळा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, आपल्या हे स्वतःच्या आपल्या माइंडवरती ह्या गोष्टी असतात. अपेक्षा समाजाकडून असतात, आपल्या घरच्यांकडून असतात, त्यात काय दुमत नाही. परंतु आपण ठरवलेल्या ध्येयाशी आपण किती प्रामाणिक आहोत हे खूप शिकण्यासारखं आहे. फक्त एकच सांगेन, जर केलं तर यश 100% आहे. केलं तर होते, करायला पाहिजेत. केलं तर होते करायला पाहिजेत. हे तुमच्या मनामध्ये बिंबवत नाही ना तोपर्यंत तुमच्या मनामध्ये हे आरक्षण, प्रवर्ग, घरी बसूनच करायचं, सोशल मीडिया वगैरे ह्याच्या काही गोष्टी आहेत ना, ह्यातनं तुम्ही पूर्णपणे बाहेर या आणि मला माणूस म्हणून जगायचंय, मला माणूस म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी जायचंय आणि मला यश मिळवायचंय, हे तुमच्या मनामध्ये कोरा. प्रयत्न केलं तर होते. जर तुम्ही ह्या विचारांनी गोंधळून गेलेला असाल, जर अभ्यास करत असाल तर तुमचा अभ्यास कदापि होणार नाही. तुमची मनस्थिती त्या ठिकाणी चांगली पाहिजेत, तुमचा आहार त्या ठिकाणी चांगला पाहिजेत, तुमची अभ्यास करण्याची पद्धत देखील प्रामाणिक पाहिजेत, तुमचं वागणं बोलणं सुद्धा या ठिकाणी त्याचप्रमाणे असतं. आणि मी तर तुम्हाला खरोखर एक गोष्ट सांगेल की ज्यावेळेस तुमचं मन तुम्ही पूर्णपणे झोकून त्या ठिकाणी अभ्यास कराल ना, त्या ठिकाणी नंतर तुमचं 15 दिवसानंतर तुमचं वागणं, बोलणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टी आपोआप चेंज होतात. पण तुम्ही ते प्रामाणिक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ते तुमचं अभ्यासाचं तेच तुमचा चेहरा या ठिकाणी दाखवून देतो. पण तुम्ही ते करत जर नसाल तर आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण कोणत्यातरी वेगळ्या मार्गाने भरकटतोय हे देखील तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एकदा त्या ठिकाणी आपल्याला जर नकारात्मकतेचा जर या ठिकाणी जर आपल्या पाठीमागे जर लागली तर त्या ठिकाणी तुमचे यश हे खूप दूर जाईल. सकारात्मक ऊर्जेने तुम्ही रोज अभ्यासाला लागा, अभ्यास करा, ठरलेल्या वेळेत नियोजनामध्ये ठरलेलं टार्गेट पूर्ण करा, तुमचं यश त्या ठिकाणी लवकर येईल. तुमची संगत त्या ठिकाणी तुम्हाला मॅटर करते. आपण कुठेतरी वेगळ्या विषयाने या ठिकाणी भरकटतोय का याचाही विचार देखील तुम्ही करायला पाहिजे. पुण्यामध्ये आलात, मी परखडपणे सांगतो, तुम्ही पुण्यामध्ये आलात तर आपण ज्या कामासाठी या ठिकाणी आलोत ते पहिलं टार्गेट सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, तुमच्या मनामध्ये पाहिजे. तुम्ही टार्गेट जर थोडा जरी बदलण्याचा प्रयत्न केला ना, हातात हात घेऊन जर फिरण्याचा जर प्रयत्न केला ना, तर आपण कुठेतरी चुकतो याचाही विचार देखील तुम्ही करायला पाहिजे. अभ्यास हा मैत्रिणी एकत्र येऊन केला पाहिजे, त्या बाबत माझं दुमत नाही. परंतु विषय कुठेतरी भरकटायला लागलाय याचंही भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुमचं वय मॅटर करत नाही, तुम्ही अभ्यास कुठं करताय मॅटर करत नाही, तुम्ही कुणासोबत फिरताय, काय करताय हे तुमचं मॅटर करत नाही. मॅटर करतंय की तुम्ही आपल्या ध्येयाशी प्रामाणिक आहात का, आपण अभ्यास करतोय त्याच्याशी प्रामाणिक आहात का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या राज्यसेवा 2024चा जो काही निकाल आहे त्यातून आपल्याला पाहायला मिळतात. ना तुमचं आरक्षण मॅटर करतंय, ना तुमचा प्रवर्ग मॅटर करतोय, ना तुमचं जी काही वस्तुस्थिती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय ती जागा तुमची मॅटर करते, ना तुमचा आजूबाजूचा परिसर असलेली माणसं तुमची मॅटर करतायत, ना कुठली तुमची या ठिकाणी तुमच्या यामध्ये जे कोणते मित्र मैत्रिणी असतील हे कुठं मॅटर करतायत. मॅटर करतोय फक्त तुम्ही किती स्वतःशी आणि अभ्यासाशी प्रामाणिक आहात ह्या गोष्टी. बघा, मी तुम्हाला अभ्यास करणारे जे काय मागील काही दिवसापूर्वी आमचे ॲग्रिकॉस होते बघा, पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजची एक विद्यार्थिनी होती. ती विद्यार्थिनी पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS झाली. IAS झाली, दाहिगुडे आडनाव होतं त्यांचं, त्या मॅडमचं. त्यांनी सांगितलं होतं की मी आजपर्यंत जसा अभ्यास करते तेव्हापासून तो साधा बटनावरचा मोबाईल होता तो मोबाईल वापरला. म्हणजे तुमच्या यशामध्ये अडथळा ठरतोय का तुमचा अँड्रॉइड मोबाईल, हे सुद्धा खूप विचार करण्याची गोष्ट आहे. मोबाईल शिवाय जगू शकत नाही अशी परिस्थिती आजच्या घडीला झालेली आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी कोणताच विद्यार्थी असा आपल्याला सापड नाही की त्याच्याकडे मोबाईल आहे म्हणून. पण त्या मोबाईलचा आपण किती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून यूज करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही वापरा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण तुम्ही त्याच्यावरती आपलं कंट्रोल आहे का ह्या गोष्टी बघायला पाहिजे. लायब्ररीमध्ये जर बघायला गेलं तर एकदा रील सुरू झाल्या, एकदा शॉर्ट सुरू झाल्या युट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या, तर त्या अर्धा एक तास थांबतच नाही. हे माइंडवरती कंट्रोल इंस्टाग्रामनी त्या रीलनी तुमच्या माइंडवरती मिळवलेलं कंट्रोल आहे. तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल मिळवलेलं नाही, त्यांनी तुमच्या माइंडवरती कंट्रोल मिळवलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचे, तुमचं माइंडवरचं जे
तुमचं जे कंट्रोल आहे ते अभ्यासावरती कंट्रोल मिळवायचं आहे तुम्हाला. पण या सोशल मीडियाने तुमच्या मनावरती जे काही कंट्रोल मिळवलेले आहे ते तुम्ही एकदा झटकून बाजूला काढा आणि एकदा खडडून जागे व्हा आणि आपला जो ट्रॅक आहे तो ट्रॅकने व्यवस्थित चालायला सुरुवात करा. एकदा का रेल्वे ट्रॅकवरून घसरली तर सगळे डबे या ठिकाणी कोलमडतात. तसं तुम्ही जर त्या ट्रॅकने जर जात नसाल, जर तुम्ही त्या ट्रॅकवरून कोलमडले जर असाल तर तुम्हीच नाही तर तुमची फॅमिली, तुमच्यावरती अपेक्षा ठेवून बसलेले सर्व तुमचे नातेवाईक, तुमचे सगळे सोयरे, तुमचे मित्र बांधव सगळे कोलमडणार आहेत. फक्त आपलं माइंडसेट जे आहे ते कोलमडून देऊ नका, योग्य ट्रॅकने जा. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी मला जास्त असं खोलमध्ये जाऊन सांगता येत नाही, कारण परत टीका टिप्पणी करणारे खूप जण असतात. त्यामुळं बऱ्यापैकी मी कंट्रोल करून ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. मी असेच काही नवीन नोटिफिकेशन असतील, अपडेट असतील, त्यामध्ये तुम्हाला सातत्याने भेटत जाईल. पण नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ही खरोखर वेळ विचार करण्याची आहे. ही जर वेळ निघून गेली तर पुन्हा वेळ येणार नाही आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती खरी वेळ आहे. स्वतःला सावध करा, सतर्क करा आणि यश संपादन करा. येणाऱ्या तुम्हाला राज्यसेवेच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.